नमस्कार मित्रांनो, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती निघालेली आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सपोर्ट स्टाफ मतलब क्लेरिकल पदासाठी सर्वात जास्त जागा भरण्यात येणार आहे. कोणतीही अनुभवाची अट नाही आहे. तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकतात. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती केली जाणार आहे. रिक्रुटमेंट ऑफ मिडल मॅनेजमेंट अँड ज्युनियर मॅनेजमेंट अँड सपोर्ट स्टाफ या पदासाठी भरती असणार आहे. टाईम फ्रेम बघा, वेबसाईट लिंक ओपन 25 नोव्हेंबरपासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. पेमेंट ऑफ फीज ऑनलाईन पण तुम्हाला 25/11 तुम्ही पे करू शकतात. आणि जी एक्झाम असणार आहे ती तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे. तर वेगवेगळ्या पदासाठी भरती असणार आहे. बघूया आपण कोणते पद इथे भरण्यात येणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. रिक्रुटमेंट डिटेल दिलेलं आहे. लॉ ऑफिसर पद भरण्यात येणार आहे. त्याच्या 2 जागेसाठी भरती केली जाणार आहे. त्याच्यानंतर याची जी शैक्षणिक पात्रता ती LLB फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क्स. त्याचबरोबर इथे सेकंड पद आहे चार्टर्ड अकाउंटंट, एकच जागा भरण्यात येणार आहे. त्याच्यानंतर IT ऑफिसर बँकिंगसाठी 4 जागा भरण्यात येणार आहे. ह्यासाठी BSc कम्प्युटर सायन्स, BTech इन कम्प्युटर सायन्स, BE इन इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन्स किंवा MCA उत्तीर्ण विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात. अनुभव 2 वर्षाचा पाहिजे. मिनिमम एज दिले 21 आणि मॅक्झिमम 38 सगळ्या पदासाठी. त्याचबरोबर IT ऑफिसर, बँकिंग ऑफिसर टू ज्युनियर मॅनेजमेंटसाठी पद असणार आहे. यासाठी एकूण 6 जागा देण्यात आलेल्या आहे आणि शैक्षणिक पात्रता सेम असणार आहे. त्याच्यानंतर 5वं जे पद आहे अकाउंटंट बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 ज्युनियर मॅनेजमेंट. यासाठी BCom पास उमेदवार अर्ज करू शकतात. 2च जागा असणार आहेत ह्या आणि 50% पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे कॉमर्सची. मिनिमम 2 वर्षाचा तुम्हाला अकाउंटचा एक्सपिरियन्स असणं गरजेचा आहे. त्याच्यानंतर क्लार्क हे पद भरण्यात येणार आहे. यासाठी भरपूर जागा असणार आहे. एकूण सपोर्ट स्टाफ कॅटेगरीमध्ये पद येणार आहे आणि 129 जागा या पदाद्वारे भरण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता बघा काय असणार आहे. ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 50% मार्क्स. आणि जर तुम्ही BCA वगैरे उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. तशा विद्यार्थ्यांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मिनिमम एज 21 मॅक्झिमम 38 आणि इथे एक्सपिरियन्सची गरज नाही आहे सपोर्ट स्टाफसाठी. त्याचबरोबर सब स्टाफ असणारे प्यून 5 जागा इथे भरण्यात येणार आहे. प्यूनच्या मिनिमम 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. अनुभवाची अट नाही आहे आणि एज 38 पर्यंत अर्ज करू शकतात तुम्ही. तर तुम्हाला इथे अर्ज करण्याची लिमिट वय मर्यादा 38 पर्यंत दिलेली आहे. सगळ्या पदासाठी तुम्ही अर्ज करताना पदवी तुम्हाला इथे 50%नेच उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तुम्हाला इथे प्रोबेशन कालावधीसाठी ऑफिसर ग्रेडला 25,000 मिळणार आहे. बँकिंग ऑफिसर ग्रेड 2ला 21,000, क्लार्कसाठी 18 आणि सब स्टाफसाठी 15,000 प्रोबेशन कालावधीसाठी असणार आहे. आणि प्रोबेशन कालावधी हा 24 महिन्याचा असणार आहे. एकदा का तुमचा प्रोबेशन पिरियड संपला तर तुम्हाला बँकिंग पेमेंटनुसार इथे पेमेंट मिळणार आहे. सुरुवातीला तुम्हाला इथे ऑफिसर लेवलसाठी मिडल मॅनेजमेंटला पेमेंट असू शकतो 35 ते 39,000 सुरुवातीचा पेमेंट. ज्युनियर मॅनेजमेंटला 23 ते 31,000च्या दरम्यान तुम्हाला बँकिंग पे स्केल इथे सुरुवातीला मिळू शकतो प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर. आता इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं. पहिलं ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन आहे. पेमेंट ऑफ फीज, डॉक्युमेंट स्कॅन अँड अपलोड करायचा आहे. आता कॅन्डिडेट कॅन अप्लाय ऑनलाईन फ्रॉम 25 नोव्हेंबरपासून ते 10 डिसेंबरपर्यंत इथे अर्ज करू शकता. शेवटची तारीख 10 डिसेंबर दिलेली आहे. आता हे जे ॲप्लिकेशन करणार तुम्ही त्यासाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे तर इथे परीक्षा शुल्क ॲप्लिकेशन फीस दिलेली आहे. आता ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन तुम्हाला ह्या बँकेच्या वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे. अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता इथे अर्ज करण्याची फीज असणार आहे 800 रुपये प्लस 18% GST असे मिळून तुम्हाला 944 रुपये पे करायचे आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करता तर तुम्हाला प्रत्येक पोस्टची वेगळी फीज इथे पे करावी लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि ॲडव्हर्टायझिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सविस्तर जाहिरात वाचून तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. धन्यवाद मित्रांनो.